नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती आहे 2023 ची. तर त्याच्यामध्ये जी जाहिरात आहे, आता नागपूर ग्रामीणची जाहिरात काय करत आहे की तुमच्यासाठी सांगत आहे. तर पोर्टलवरती गेल्यानंतर नागपूर आता बघा तुम्ही नागपूरमध्ये शहरसाठी तर जागा नाही आहेत, पण नागपूर ग्रामीणसाठी आहे. तर याच्यामध्ये बघूयात आपण की नागपूर ग्रामीणसाठीची जाहिरात बघूयात पहिली तर. ही नागपूर ग्रामीणसाठीची जाहिरात आहे. जोपर्यंत फॉर्म भरत असाल तुम्ही, तर पहिलं काय करा, की तुम्ही चेक करा, की तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्या. टोटल नागपूरमध्ये 124 पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याच्यामध्ये एस-सीच्या 16 जागा आहेत. त्याच्यामध्ये 4 सर्वसाधारण आहेत, 5 महिलांसाठी आहेत, 1 खेळाडू आहे, 1 प्रकल्प असणार. त्याच्यानंतरनं 2 माजी सैनिक आहेत, 1 पदवीधर अंशकालीन, 1 पोलीस पाल्यसाठी, 1 होमगार्डसाठी अशा 16 जागा असणार आहेत. त्याच्यानंतरनं एस-टीसाठी 9 जागा आहेत. त्याच्यातल्या 3 सर्वसाधारण, 3 महिलांसाठी, 1 खेळाडूसाठी, 1 प्रकल्पग्रस्तासाठी, 1 माजी सैनिकसाठी आणि अशा 9 जागा असणार आहेत. त्याच्यानंतरनं व्ही-जे-एसाठी 4 जागा आहेत. त्याच्यातल्या 1 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी, 1 माजी सैनिकसाठी, 1 पदवीधर अंशकालीनसाठी आणि 4 ऐकून असणार आहेत टोटल. त्याच्यानंतरनं एन-टी-बीसाठी 3 जागा आहेत. 1 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी आणि 1 जी आहे ती माजी सैनिकसाठी असणार आहे. त्याच्यानंतरनं एन-टी-सीसाठी 4 जागा आहेत. त्याच्यापैकी 1 सर्वसाधारण आहे, 1 महिलांसाठी आहे. त्याच्यानंतर 1 माजी सैनिकसाठी आहे, 1 होमगार्डसाठी असे 4 जागा आहेत. त्याच्यानंतरनं बघा एन-टी-डीसाठी बघा, तर याच्यामध्ये 2 जागा आहेत एन-टी-डीसाठी. 1 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी आहे. त्याच्यानंतरनं एस-बी-सीसाठी बघा तर 2 जागा आहेत. 1 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी आहे. त्याच्यानंतरनं ओ-बी-सीसाठी 24 आहेत. 7 सर्वसाधारण, 7 महिलांसाठी, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्त, 1 भूकंपग्रस्त, 4 माजी सैनिक, 1 पदवीधर अंशकालीन, 1 पोलीस पाल्य, 1 होमगार्डसाठी अशा 24 जागा आहेत. त्याच्यानंतरनं एस-ई-बी-सीसाठी बघा, तर यासाठी आहेत टोटल 12 जागा. त्यातल्या 3 सर्वसाधारण, 3 महिलांसाठी, 1 खेळाडू, 1 प्रकल्पग्रस्तासाठी, 2 माजी सैनिकसाठी, 1 पदवीधर अंशकालीनसाठी, 1 होमगार्डसाठी अशा 12 जागा असणार आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यूसाठी 12 आहेत. त्यातल्या 3 सर्वसाधारण, 3 महिलांसाठी, 1 खेळाडूसाठी, 1 प्रकल्पग्रस्तासाठी, 2 माजी सैनिकसाठी, 1 पदवीधर अंशकालीनसाठी, 1 होमगार्डसाठी आणि अशा 12 जागा असणार आहेत. त्याच्यानंतर ओपनसाठी पहा, तर टोटल 36 जागा आहेत. त्याच्यानुसार 12 जागा सर्वसाधारण आहेत, 12 जागा महिलांसाठी आहेत, 1 जागा खेळाडूसाठी आहे, 1 जागा प्रकल्पसाठी आहे, 1 जागा भूकंपग्रस्तासाठी आहे, 5 जागा माजी सैनिकसाठी आहेत, 1 जागा पोलीस पाल्यासाठी आहेत, 1 जागा होमगार्डसाठी आहे, अशा 36 जागा आहेत. तर टोटल जर बघितलं तर 124 जागाचं विवरण सर्वसाधारण 37 38 महिलांसाठी आहेत, 6 खेळाडू, 6 प्रकल्पग्रस्त, 12 भूकंपग्रस्त, 19 माजी सैनिक, 6 पदवीधर अंशकालीन, 4 पोलीस पाल्य, 6 गृहरक्षक दल, 24 अशा 124 जागा असणार आहेत. आता ही उद्या जाहिरात येणार आहे, तर तुम्ही काय करू शकता, की ही माहिती बघा आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.